आता आपण पुढच्या बातमीकडे वळतोय। बीडची बातमी आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध करत न्याय मागण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होतीये, तर जनआक्रोश मोर्चात देशमुख कुटुंबासह मनोज जरांगे देखील उपस्थित राहणार आहेत। सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे मोर्चात सहभागी होतील। ज्या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत सिद्धार्थ गोदाम आणि संभाजीनगर इथं आक्रोश मोर्चाच्या ज्या ठिकाणी सभा होणार आहेत तिथे आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे। आधी आपण जाऊया सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे का? आज जन आक्रोश मूक मोर्चा आहे, काय सांगाल? निश्चितपणे सुवर्ण आता गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे। रविवार असल्यामुळे थोडासा लोक आज आरामशीर येतील, मात्र या ठिकाणी गर्दी जमेल असा आयोजकांनी दावा केलेला आहे। हा मोर्चा क्रांती चौकातून निघेल आणि जसं तू आधी सांगितलं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जाईल आणि त्या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि त्या ठिकाणी देशमुख कुटुंबाच्या कुटुंबियांचं एखादं भाषण होईल, त्या ठिकाणी होईल। मनोजदादा जरांगे पाटील, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग बाप्पा सोनवणे यांचे त्या ठिकाणी भाषणं होतील। मात्र ज्या ठिकाणाहून मोर्चा सुरू होणार आहे तिथलं मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत, लहान मुली सुद्धा, लहान बालकं सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि घोषणाबाजी सुरू झालेली आहे। महिलांच्या या ठिकाणी सामील झालेल्या असल्या तरी आपण पाठीमागे बघतोय की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि मोर्चाला सुरुवात होईल। जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर हा मोर्चा चालणार आहे। क्रांती चौकातून निघाल्यानंतर काही महिलांशी संवाद आपण साधूया। काय म्हणाल, अनेक मोर्चे निघालेले, आजच्या मोर्चाची काय भावना? खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आरोपींना आता मोक्का लागलेला आहे, परंतु फाशीची शिक्षा ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रात जेवढे मोर्चे निघाले त्या मोर्चाच्या दबाव स्वरूपात आज आरोपीवर मोक्का लागलेला आहे 302 अंतर्गत। परंतु आपल्याला जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही आणि जो एक आंधळे म्हणून एक आरोपी आहे तो अजूनही त्या ठिकाणी सापडलेला नाही, तो सुद्धा त्या ठिकाणी सापडला पाहिजे आणि फाशी शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे वातावरण शांत राहणार नाही। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा आहे। सुवर्ण, या मोर्चामध्ये दलित मुस्लिम बांधव सगळे सहभागी झालेले आहेत। दादा, काय म्हणाल, तुमची काय भावना आहे? दलित समाज फार मोठ्या प्रमाणात सहभागी आज जो आहे ह्यो जाती पातळीचा नाहीये, अन्यायाच्या विरोधात आहे आणि देशमुख साहेबाला आणि सुरंजी साहेबाला ज्याने बी मारकरी असेल त्याला आमची एकच इच्छा आहे की फाशीची शिक्षा हो। आणि जरांगे पाटीलने हे जो व्हिडिओ विचारला आहे, आम्ही दलित बांधव बी त्याच्या संग आम्हाला बी वाटतंय की मारकऱ्यांना फाशी व्हावं आणि त्याला न्याय भेटावं, याच्यामुळे आम्ही या सहभागी झालो आहे मोर्चावर। आम्ही संभाजीनगरमधून बाबासाहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, ती ढाल, जर संभाजीनगरमध्ये बहुजन समाज आणि छत्रपतीचा एकत्र लढा होत असन आणि जो मुख्यमंत्री सरपंचाला मारला जात असन तर तशीच हत्या छत्रपती शिवाजी महाराजांवर 8 आरोपीला दिली गेली पाहिजे। वाल्मिक करारची पूर्ण त्याची संपत्ती जप्त केली पाहिजे। कामगार होता, एवढी माया जमवली, त्याला संरक्षण आहे आणि वोटनं येतो म्हणून एक कुत्ते को पत्थर मारा, कुत्ता पत्थर के पीछे जाता है और शेर को पत्थर मारा, शेर ऐसा लाइन में आता है। शेर ही आहे हा देशमुख। देशमुख त्याला न्याय मिळाला पाहिजे, सुरवंशीला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी भावना व्यक्त केलेली महिला असतील, पुरुष असतील। या मोर्चाचं महत्व आणि वेगळं वैशिष्ट्य असं आहे की या मोर्चामध्ये दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मराठा समाज, बहुजन समाज मोठ्या प्रमाणात येईल। सुवर्ण, नक्की सिद्धार्थ, असेच सोबत रहा। वैभवशीही बोलूया। वैभव, मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की खूप घडामोडी या प्रकरणामध्ये घडलेली आहेत आरोपींसंदर्भातल्या। काय अधिक माहिती द्याल? सभेची तयारी झालेली आहे का आणि या मागच्या काही दिवसात ज्या घडामोडी घडल्या त्याचे पडसाद भाषणांमधून बघायला मिळतील का? सुवर्ण, माझ्या मागे बरोबर स्टेज आहे
ते पूर्ण तयार झालेले आहे. सभा साधारण 2-2:30 वाजेच्या दरम्यान सुरू होईल अशी माहिती मिळते. वास्तविक मोर्चाची वेळ सकाळी 10 वाजताची होती, मात्र अजूनही मोर्चाला सुरुवात झालेली नाही. अंतर जे ते साधारण 3-3.5 किलोमीटरचं अंतर आहे. हे अंतर चालून यायला सुद्धा 2-3 तास लागतील मोठ्या जमावाला, आणि त्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे मोर्चाचं ते इथं विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर जो दिल्ली दरवाजा आहे तिथे त्याचं स्टेज उभारण्यात आलेलं आहे, आणि इथं तो सभा होऊन या मोर्चाचा समारोप होईल. आजच्या मोर्चामध्ये काही महत्वाचे मुद्दे जे येतील ते प्रामुख्यानं एक आंधळे म्हणून जो आरोपी फरार आहे त्याच्या अटकेचा मुद्दा आहे. मात्र पालकमंत्र्यांची यादी जी आहे ती काल जाहीर झालेली आहे, आणि प्रमुख मागणी जी होती सातत्यानं ती बीडमध्ये मुंडे बंधू भगिनींना पालकमंत्री करू नये अशा स्वरूपाची सगळ्या बीडमधल्या आसपासच्या आमदारांची मागणी होती. तशी अनेकदा त्यांनी बोलूनही दाखवली. सुरेश धस असतील, प्रकाश सोळके असतील, नमिता मुंदडा असतील, यासारख्या अनेक आमदारांनी, संदीप क्षीरसागर असतील, यासारख्या अनेक आमदारांनी मुंडे बंधू भगिनींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी केली होती. त्या उलट अजित पवार किंवा एकनाथ शिंदे किंवा मग देवेंद्र फडणवीस या तिघांपैकी कोणीतरी एकानं बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं, आणि मग इथली सगळी घडी जी आहे विस्कटलेली ती सुरळीत करावी अशी मागणी केलेली होती. राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्यामुळे आपसूक हे मंत्रीपद जे आहे ते अजित पवारांनी घेतलेलं आहे. आता अजित पवारांनी हे मंत्रीपद घेतल्यानंतर धनंजय मुंडे आज पहिल्यांदा शिर्डीच्या शिबिरामध्ये सहभागी होतील. ते काल गेलेले नव्हते. या अनुषंगानं आज सगळे नेमकं काय बोलतात, सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील किंवा जरांगे पाटील असतील, हे सगळे या पालकमंत्री पदावरून आक्रमक होते. ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, जी राजकीय असा आरोप सातत्यानं राष्ट्रवादीकडून केला जात होता, त्याच्या बाबतीमध्ये आज नेमकं या स्टेजवरून काय बोललं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पालकमंत्रीपद न मिळणं हा धनंजय मुंडेंसाठी एक मोठा धक्का मानला जातोय. त्याबरोबरच आता वाल्मिक कराड याच्यावरती 302चा नव्या भारतीय न्याय संहितेनुसार 103चा खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल झालाय. मकोका संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या सगळ्यानंतर नव्यानं यामध्ये आणखी काही राजकीय संबंध कुणाचे समोर येतात का, हाही तपासाचा भाग असणार आहे. त्या दृष्टीने इथं स्टेजवरती आज काय मागणी होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्की. वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. सिद्धार्थ, आपलेही आभार, आपण माहिती दिली त्याबद्दल. या दोघांकडनंही माहिती आपण मोर्चा संदर्भात घेत राहणार आहोत. 10 वाजता मोर्चा सुरू होणार होता. हा जन आक्रोश मूक मोर्चा आहे. अजूनही या मोर्चाला सुरुवात झालेली नाही. जसं वैभव सांगत होता 3-3.5 किलोमीटरचं अंतर आहे, आणि ते पार करायला या मोर्चाला एक साधारण 3 तास तरी लागू शकतात. पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. 18 आणि 19 तारखेला शिर्डीमध्ये हे अधिवेशन होत आहे. शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन आयोजित झालंय, आणि अधिवेशनाला अजित पवार देखील उपस्थित आहेत. तर धनंजय मुंडे देखील अधिवेशनाकरता शिर्डीत दाखल झालेले आहेत. अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. पालकमंत्रीपदी डावलल्यानंतर धनंजय मुंडे पहाटे शिर्डीत दाखल झाले. तर मुंडेंनी काल नवसंकल्प शिबिराला दांडी मारली होती. संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेली महायुती सरकारची पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतनं अजित पवारच बीडचे पालकमंत्री होणार असं वृत्त दिलं होतं. त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी यामुळे बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंकडे दिलं जाऊ नये अशी मागणी विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचं पालकमंत्रीपद बघता धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालाय. तर बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे देण्यात आलेलं आहे. एकंदर सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी, आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे, उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना. आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे. आमच्या वाट्याला
8च पालकमंत्रीपद आलेली होती. त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साकल्याने विचारपूर्वक घेतलेला आहे. मात्र जो पक्षातील एक महत्त्वाचे नेते आहेत यापूर्वी त्यांनी मंत्रिपदं भूषवली आहेत. मी एकदा या विषयावरती सांगितलं की पक्षाने कॉन्शियसली तो निर्णय घेतलेला आहे. धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत. निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करत आला आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा करेल. पुणे आणि बीड 2 जिल्हे दिले गेले आहे. अशा अनेक लोकांना 2 जिल्हे दिले गेले आहेत. बावनकुळे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे. आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहो आणि त्यामध्ये काय हरकत नाही. आता आम्हाला खात्री आहे अजितदादांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे, संपूर्ण राज्य माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातल्या अगदी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तळागाळातील सगळ्या लोकांची त्यांना माहिती असल्यामुळं ते अतिशय योग्य काम करू शकतील. आणि बीड जिल्ह्यातल्या 6 पैकी 4 आमदारांची तशी इच्छा होती आणि ही इच्छा आम्ही ज्या ठिकाणी व्यक्त करायची होती त्या ठिकाणी व्यक्त केली ती, म्हणून त्यांना संधी दिलेली आहे. आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त मुलुक महाराष्ट्र न्यूज 18 लोकमतवर.